आधी विषय तुम्ही मला ते बघायला हवं काय खबरदारीच्या उपाययोजना केल्या तर दिसत नाहीये. लोकांचा जीव जातो आहे. मला म्हणूनच जरा बघायचं होतं. मी जस्ट आले, मला जरा पाहू दे, मग मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आमदार साहेब येते, मला त्यांच्याशी पण जरा 5 मिनिटं बोलू दे. विषय मी समजून घेते आणि तुमच्याशी बोलते. मैं अभी आई हूँ, जस्ट आई हूँ. मैं आमदार साहब से भी बात करना चाहती हूँ, समझ के लेना चाहती हूँ विषय का क्या है. फिर मैं आपसे इधर ही हूँ, मैं आपसे बात करती हूँ. 5 मिनिट. 100% निष्काळजीपण आहे. आम्ही हे करतच नाही. हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय. जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे. मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना. क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय. तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते हा विषय. कंत्राटदार असेल यावरती कारवाई MMRDच्या अधिकाऱ्यांना काय कारवाईची मागणी करणार? 100% होणार. हा खूप निष्काळजीपणा मोठाच आहे. हा जर मला आता मी प्रशासनाकडनं माहिती गाडीमध्ये असताना घेत होती, त्यावेळी कळालं हे कालच बसवलेलं आहे हा वॉल. मग त्याचं क्युरिंग झाली नसेल किंवा त्याला बॅरिकेड्स नसतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीचं वापरलेलं आहे, कुठला दर्जा वापरलेला आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील. मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून. निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत. साधारणपणे काम सुरू असताना त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील असणे अपेक्षित होतं. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही, रस्ता वाहतूक देखील हे कुठेतरी जबाबदार. जर जे असते कुठल्याही अशा पद्धतीचं काम करत असताना SOP ही मेंटेन करावी लागते. सगळ्याच गोष्टी असतात. आता ह्याच्या पुढचे पण पॅराफिट वॉल जर बसवण्यात येणार असतील तर ह्याच्या पुढची आता काळजी तर घेणारच आहे. पण आता हे का झालं याची तर आता कारणं शोधावी लागतील. संपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सगळं सांगते. क्या किसकी लापरवाही लग रही है, क्या कहना चाहेंगे? आपने कहा कि किस तरह का लापरवाही बहुत बड़ी है. यहाँ पे MMRD का काम है. यहाँ पे जो प्रशासन के लोग हैं और जिसको भी ये कॉन्ट्रैक्ट दिया है उसने किस तरह का काम किया है. अगर मुझे मैडम के पास से पता चला है कि कल ही पैराफिट वॉल यहाँ पे फिटिंग की है, तो उसको बैरिकेड्स की सुरक्षितता, उसकी सेफ्टी, उसका जो नॉर्म्स है उन्होंने वो फॉलो किया है या नहीं. अगर वो नहीं फॉलो नहीं किया या किया तो नीचे से वाहतूक जा रही है, गाड़ियां जा रही है, तो उनको रुकाना चाहिए था उतने टाइम के लिए. हाँ, रुकाना चाहिए था. पास ही के हॉस्पिटल में उपासना हॉस्पिटल में उनको सबको एडमिट किया है. उसमें एक व्यक्ति एक्सपायर हो गए, वो भी पता चला. रिक्शा में बैठे हुए पैसेंजर उसमें मृत घोषित हो गए और बाकी के 3 जो है उनको उपासना मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल में एडमिट किए है. घटना 12 ते 12:10 पर्यंत झाली. समजते मात्र MMRDचे अधिकारी येताना दिसत नाहीये. मला कॉन्ट्रॅक्टर बरोबर जे अग्रीमेंट केले जातात खातून SOPच्या अनुषंगानं, तर त्याची जी अंमलबजावणी होणं जे अपेक्षित आहे ते होताना दिसत नाहीत. आणि लोकांच्या तक्रारी आहेत की इथं अशा घटना वारंवार घडतायत. फार चुकीचं आहे. मुंबईच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे. जरी आपल्याला मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचं आहे, मुंबईकरांना सगळ्या सुखसुविधा द्यायच्या आहेत, पण त्याचबरोबर मुंबईकरांची सुरक्षितता हा फार महत्वाचा विषय. तर हे काम ज्यांनाही मिळतंय त्यांनी सगळ्या नियम फॉलो, SOP सगळ्या फॉलो करून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. ही प्राथमिकता माझी तरी राहणारच आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती घेतली का आपल्याकडनं? मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण माहिती घेतली असणार आणि त्यांच्यापर्यंत ही पूर्ण पोहोचली. पण खुद्द आमदार साहेब या ठिकाणी, स्थानिक आमदार मिहीरबाई कोटेच्या या ठिकाणी तात्काळ आलेले आहेत. त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी संवेदनशील आहोत आणि आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. एक सिंगल करना चाहूंगा. क्या अभी आप आई, एक सिंगल कर लेने दो. एक सिंगल कर लेने. आप आई हैं, यहाँ पे अभी आई हैं, क्या कहना चाहती है, क्या किस तरह की लापरवाही? पूरा अभी जो भी एक सिंगल आई. अरे भाई सिंगल आई. गणेश पुढे कोरोना लगा है, मैं क्या बोल रहा, धक्का आप मारोगे मैं भी मारूंगा.
घे ना कुठले हा घे बाईट झालाय ना त्याचं परत सेकंड बॅच करतायत. महापौर ऋतू तावडे इथे पोहोचलेले आहेत. मिहीर कोटेजा तिथले स्थानिक आमदार ते देखील या घटनेसंदर्भातली माहिती देत आहेत. कल रात को ही ऊपर एक गर्डर लगाने का काम हुआ था। जो प्राथमिक जानकारी मिली है, हर एक गर्डर को 4 एंकर यानी हुक्स लगाए जाते हैं। यह जो गर्डर गिरा है उसको 2 ही एंकर निदर्शन में आए हैं। उसको लगकर भी जो गर्डर है उसमें भी 2 ही एंकर है। वह वीडियो भी हमारे बीएमसी के वार्ड ऑफिसर के पास आ गया है। राज्य के मुख्यमंत्री महोदय को मैंने पूरी जानकारी करीबन 12:30 बजे दी। उन्होंने आश्वासन दिया है कि ये पूरी घटना का प्रॉपर थरो इन्वेस्टिगेशन होगा और जो भी इसमें दोषित पाए जाएंगे, एमएमआरडीए के अधिकारी हो गए, कॉन्ट्रैक्टर हो गए, जो कोई भी हो, उन पे कड़क कार्रवाई की जाएगी, गुनाह दाखिल किया जाएगा और अधिकारी दोषित पाए गए तो अधिकारियों को निलंबन भी किया जाएगा। मुख्यमंत्री महोदय को जब मैंने बताया कि एक नागरिक की मृत्यु हो गई है तो उन्होंने संवेदना व्यक्त की है और कहा है कि हम उनके परिवार के साथ महाराष्ट्र शासन यह दुख की घड़ी में साथ में खड़ा है। बाकी 3 लोग हैं, उनका उपासनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में उपचार चल रहा है। 2 पेशेंट्स एकदम स्टेबल हैं। तीसरे पेशेंट का मल्टी फ्रैक्चर्स होने के कारण उन पे उपचार चल रहा है और डॉक्टर तेजस उपासनी से हर 15 मिनट में मुझको अपडेट्स भी आ रहे हैं। जैसा कि मैंने बताया, 1.5 महीने पहले इसी एलबीएस रोड पर महानगर पालिका के स्थानिक अधिकारी और एमएमआरडीए के अधिकारियों को लेकर के हमने 2 किलोमीटर का पैदल प्रवास किया था और ये पूरे मेट्रो लाइन के नीचे जो भी सेफ्टी नॉर्म्स होने चाहिए, सिक्योरिटी मेजर्स होनी चाहिए, उसमें बड़ी इरिस्पॉन्सिबिलिटी दिखाई दे रही थी। मैंने पत्र भी लिखा था और उस कॉन्ट्रैक्टर को निलंबित करना चाहिए, ऐसी मैंने मांग भी की थी। अभी मेरी संजय मुखर्जी से भी बात हुई, वह मुंबई में नहीं है। मैंने उनको बताया कि यह घटना हुई है और दुख की बात है कि 2.5 घंटे हो गए, एमएमआरडीए का एक भी अधिकारी अभी तक यहां पर आया नहीं है। उन्होंने मुझको आश्वासन दिया है कि उनके जो एडिशनल कमिश्नर है वो कुछ ही देर पर यहां पर पहुंचेंगे और थर्ड पार्टी इन्वेस्टिगेशन और थर्ड पार्टी ऑडिट के संजय मुखर्जी ने आदेश दे दिए हैं, ऐसी जानकारी उन्होंने मुझको दी है। तो ये बड़ा हादसा है। कितने लोग घायल हैं? कितने लोग घायल हैं? 4 लोग इस घटना में घायल हुए। उसमें से एक नागरिक की दुखद मृत्यु हुई है। 3 लोगों पे उपचार चालू है। 2 पेशेंट्स एकदम स्टेबल हैं और तीसरे पेशेंट को मल्टीपल फ्रैक्चर्स हैं, उनका भी उपचार कर रहे हैं। एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना घटनेचं गांभीर्य नाही का? कारण का 12-10 घटना झालेली अजून मी आता तेच बोललो की जे आपले आयुक्त आहे संजय मुखर्जी, त्यांना मी सांगितलं की 2.5 तास झाले तुमचा एकही अधिकारी इकडे घटनास्थळी पोहोचलेला नाहीये, ते मुंबईत नाहीये। त्यांनी मला आश्वासन केलंय की ऍडिशनल कमिशनरांना त्यांनी आदेश दिलेत की ताबडतोब या घटनास्थळावरती त्यांची टीम घेऊन त्यांनी पोहोचावं। मराठीमध्ये सांगा की हे पत्र तुम्ही काय लिहिलं होतं आणि काय तुम्ही जे पत्र मी 1-1.5 महिना आधी एमएमआरडीएचे कमिशनरला लिहिलं होतं, त्याचा 120 फोटो जीआयएस टॅगिंग करून आम्ही दिले होते या मुलुंड परिसराच्या एलबीएस रोडवरती, जिकडे जिकडे आम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा दिसून आला होता आणि कशाप्रमाणे एकदम लो स्टँडर्डचा काम होता, ते 120 फोटोग्राफ्स मी दिलेले आहेत। विधानसभेमध्ये पण हा मुद्दा मी मांडला होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला निलंबन करण्यात यावं ही माझी मागणी आहे। तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुम्ही अशा पद्धतीच्या तक्रारी केल्या होत्या। 4 कंपन्या या ठिकाणी काम करतायत, आता या जबाबदारी कुणाची व्यक्तिगत निश्चित केली जाणार नाही? एमएमआरडीएचे ऍडिशनल कमिशनर आले की आपल्याला पूर्ण जानकारी मिळेल की हे कॉन्ट्रॅक्टर कोण होता, हे स्कोप ऑफ वर्क कोणाचा होता आणि कोणाची हे निष्काळजीपणामुळे ही घटना घडलेली आहे। असल्यामुळे तक्रारी केल्या होत्या, वारंवार वेगवेगळे फोटो सादर केले होते एमएमआरडीएला। काय रिस्पॉन्स आला त्यांच्याकडून? त्यांनी काय खबर? एमएमआरडीएने त्यावेळी आश्वासन दिलं होतं की ते सखोल चौकशी करून कारवाई करतील।